नमस्कार मंडळी. माहेरवरून भरपूर असं सामान आलं होतं. भाऊ गावाकडे गेला होता तर आईने भरपूर असं पाठवून दिलं होतं. त्यामध्ये लसूण होता, परत कांदे होते, पोतं भरून असे कांदे दिले होते. म्हटलं नंतर पसरवून ठेवता येतील म्हणजे बरेच दिवस जातात. त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा होत्या. जेव्हा मी गावाकडे गेले होते तेव्हा भुईमुग खुरपायला चालू होता, तर तेव्हा छोटी झाडं होती तर त्याला आता शेंगा लागलेल्या आहेत. त्यानंतर इकडे गवारीच्या शेंगा होत्या कोवळ्या-कोवळ्या. आता याला गावरान म्हणता येणार नाही. गावरान असं काहीच राहिलेलं नाही आता. तर लिंबू होतं, परत कढीपत्ता, हिरवी मिरची आणि अद्रक, चवळीच्या शेंगा, आंबे होते भरपूर सारे आणि आई बोलली की लोणचं विसरलं तिथंच एवढं सगळं सामान देण्याच्या घाईगडबडीमध्ये. तिला म्हटलं जाऊ दे सासूबाईंनी आणलेलं आहे तोपर्यंत, नंतर गावी आले की आणता येईल. बाजारची शेव होती आणि घरीच आपल्या उकळामध्ये कुटलेल्या चटण्या होत्या. काळं तिखट, लाल तिखट आणि ही विशेष म्हणजे मला आवडणारी जवसाची चटणी होती. भरपूर असं सामान होतं. लसूण, मसाले, तिखट, परत डाळी, कडधान्य मी कधीच विकत घेत नाही. सगळं गावाकडूनच येतं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.